नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, के एस अकॅडमी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिसंभाव्य काही प्रश्न पाहणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. का तर मित्रांनो, तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच पाहायला मिळतील. तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक पहिला, नुकतेच कोणत्या राज्यात 13 नवीन जिल्ह्याचा समावेश करण्यात आलेला आहे? नुकतेच कोणत्या राज्यात 13 नवीन जिल्ह्यांचा समावेश करण्यात आलेला आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 आंध्र प्रदेश हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा, खालीलपैकी कोणत्या गव्हर्नर जनरलने मराठ्यांच्या राजकारणास विकृत, कपटी व कारस्थानी असे संबोधले? खालीलपैकी कोणत्या गव्हर्नर जनरलने मराठ्यांच्या राजकारणास विकृत, कपटी आणि कारस्थानी असे संबोधले? तर ऑप्शन क्रमांक 3 लॉर्ड चर्ड वेलस्ली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा, लाला लजपत राय यांनी खालीलपैकी कोणाचा भारतीय क्रांतिकारी चळवळीचे संस्थापक म्हणून गौरव केला आहे? लाला लजपत राय यांनी खालीलपैकी कोणाचा भारतीय क्रांतिकारी चळवळीचे संस्थापक म्हणून गौरव केला आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 चाफेकर बंधू हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक चौथा, पवना चळवळ 1872 ते 76 कुठे झाली? पवना चळवळ 1872 ते 76 कुठे झाली? तर ऑप्शन क्रमांक 2 बंगाल हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 खालीलपैकी भारताचा पहिला गव्हर्नर जनरल कोण? खालीलपैकी भारताचा पहिला गव्हर्नर जनरल कोण आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 लॉर्ड विल्यम बॅटिंग हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 खालीलपैकी कोणत्या संघटनेने संयुक्त महाराष्ट्र चळवळ मध्ये सर्वाधिक सक्रिय सहभाग घेतला? खालीलपैकी कोणत्या संघटनेने संयुक्त महाराष्ट्र चळवळ मध्ये सर्वाधिक सक्रिय सहभाग घेतला? तर ऑप्शन क्रमांक 3 संयुक्त महाराष्ट्र समिती हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 महाराष्ट्र राज्यात वन्यजीव संरक्षण कायदा कोणत्या वर्षी लागू केला गेला? महाराष्ट्र राज्यात वन्यजीव संरक्षण कायदा कोणत्या वर्षी लागू केला गेला? तर ऑप्शन क्रमांक 4 1972 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 मानव विकास निर्देशांक मापनात खालीलपैकी कोणत्या निर्देशकांचा वापर होत नाही? मानव विकास निर्देशांक मापनात खालीलपैकी कोणत्या निर्देशकांचा वापर होत नाही? तर ऑप्शन क्रमांक 1 कृषी उत्पादकता हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 सातारा जिल्ह्यात कोणता पहिला आधुनिक साखर कारखाना 1933 मध्ये स्थापन झाला? सातारा जिल्ह्यात कोणता पहिला आधुनिक साखर कारखाना 1933 मध्ये स्थापन झाला? तर ऑप्शन क्रमांक 4 फलटण शुगर वर्क्स हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 महाराष्ट्रातील डॅशडशा जिल्ह्यामध्ये मॅग्नीज खनिजाचे विस्तृत साठे आढळतात? महाराष्ट्रातील डॅशडशा जिल्ह्यामध्ये मॅग्नीज खनिजांचे विस्तृत साठे आढळतात? ऑप्शन क्रमांक 4 नागपूर व गोंदिया हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 जागतिक बँकेच्या आकडेवारीनुसार भारतात किती टक्के लोकांचा रोजगार कृषी क्षेत्रावर अवलंबून आहे? जागतिक बँकेच्या आकडेवारीनुसार भारतात किती टक्के लोकांचा रोजगार कृषी क्षेत्रावर अवलंबून आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 43% हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 गिनी गुणांक कोणी विकसित केला? गिनी गुणांक कोणी विकसित केला? तर ऑप्शन क्रमांक 2 कोरँडो गिनी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 खालीलपैकी किंमत वाढीस कोणते एक कारण नाही? खालीलपैकी किंमत वाढीस कोणते एक कारण नाही? तर ऑप्शन क्रमांक 3 बेरोजगारीत वाढ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 पुढीलपैकी कोणता एक घटक भारताच्या परकीय चलन पुरवठ्याच्या दृष्टीने विचारात घेतला जात नाही? पुढीलपैकी कोणता एक घटक भारताच्या परकीय चलन पुरवठ्याच्या दृष्टीने विचारात घेतला जात नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 परदेशातील भारतीय बँकेच्या शिल्लकी साठ्याचा वाढ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 चलनविषयक धोरणाची उद्दिष्टे खालीलपैकी कोणती आहेत? चलनविषयक धोरणाची उद्दिष्टे खालीलपैकी कोणती आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4 वरील सर्व हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 डॅशडॅशला 50 कोटी रुपयांपेक्षा जास्त ठेवी असणाऱ्या 14 बँकेचे राष्ट्रीयकरण करण्यात आले? डॅशडॅशला 50 कोटी रुपयांपेक्षा जास्त ठेवी असणाऱ्या 14 बँकेचे राष्ट्रीयकरण करण्यात आले? तर ऑप्शन क्रमांक 3 19 जुलै 1969 हे
हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 महाराष्ट्रातील रोजगार हमी योजना कशावर आधारित आहे? महाराष्ट्रातील रोजगार हमी योजना कशावर आधारित आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 मार्गदर्शक तत्वे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 जिल्हा परिषद महिला व बालकल्याण समितीचा सचिव म्हणून कोण काम करतो? जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण समितीचा सचिव म्हणून कोण काम करतो? तर ऑप्शन क्रमांक 4 उपमुख्य कार्यकारी अधिकारी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 विधान परिषदेची गणनी कोणास म्हणतात? विधान परिषदेची गणनी कोणास म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 1 विधानसभा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 नवी दारिद्र्य रेषा आणि त्यांचे मोजमाप नव्याने करण्यासाठी 2009 मध्ये खालीलपैकी कोणत्या समितीने शिफारशी केल्या होत्या? नवीन दारिद्र्य रेषा आणि त्यामध्ये मोजमाप नव्याने करण्यासाठी 2009 मध्ये खालीलपैकी कोणत्या समितीने शिफारशी केल्या होत्या? तर ऑप्शन क्रमांक 1 तेंडुलकर समिती हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 11व्या पंचवार्षिक योजनेअंतर्गत गुंतवणूक दर एकूण स्थूल राष्ट्रीय उत्पादनाच्या किती टक्के अपेक्षित होता? 11व्या पंचवार्षिक योजनेअंतर्गत गुंतवणूक दर एकूण स्थूल राष्ट्रीय उत्पादनाच्या किती टक्के अपेक्षित होता? तर ऑप्शन क्रमांक 2 36.7% हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 खालीलपैकी कोणती संकल्पना आर्थिक आणि वित्तीय बाबींचे अनेक देशांतील विस्तार सूचित करते? खालीलपैकी कोणती संकल्पना आर्थिक आणि वित्तीय बाबींचे अनेक देशांतील विस्तार सूचित करते? तर ऑप्शन क्रमांक 3 जागतिकीकरण हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 विजय केळकर समितीचा अहवाल कशाशी संबंधित आहे? विजय केळकर समितीचा अहवाल कशाशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष करात सुधारणा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 भारताचा व्यापार शेष सतत प्रतिकूल असण्याचे कारण म्हणजे डॅश डॅश. भारताचा व्यापार शेष सतत प्रतिकूल असण्याचे कारण म्हणजे डॅश डॅश. तर ऑप्शन क्रमांक 4 निर्यातीपेक्षा आयातीत वाढ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 1950-51 ते 2013 ते 14 या काळात एकूण स्थूल देशांतर्गत उत्पादनात शेती क्षेत्राचा वाटा काय दर्शवतो? 1950-51 ते 2013-14 या काळात एकूण स्थूल देशांतर्गत उत्पादनात शेती क्षेत्राचा वाटा काय दर्शवतो? तर ऑप्शन क्रमांक 2 घटते हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 वृत्तपत्रे हे त्यांचे संपादक यातील योग्य जोडी ओळखा. वृत्तपत्रे व त्यांचे संपादक यातील योग्य जोडी ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 4 महाराष्ट्र केसरी पंजाबराव देशमुख हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 औदुंबूर हे पुस्तकाचे नवीन गाव कोणत्या जिल्ह्यात आहे? औदुंबूर हे पुस्तकाचे नवीन गाव कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 सांगली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 महाराष्ट्रातील पहिले पुस्तकाचे गाव कोणते? महाराष्ट्रातील पहिले पुस्तकाचे गाव कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 भिलार हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 2011 साली भारताने कितवी जनगणना पार पडली होती? 2011 साली भारताने कितवी जनगणना पार पाडली होती? तर क्रमांक 2 15वी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 2022 साली भारतात किती जनगणना पार पडणार आहे? 2022 साली भारतात किती जनगणना पार पडणार आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 16वी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 ऑस्कर पुरस्कार 2022 मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्कार कोणाला भेटला आहे? ऑस्कर पुरस्कार 2022 मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्कार कोणाला भेटला आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 विल स्मिथ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 भारतातील पहिली पेपरलेस विधानसभा कोणती आहे? भारतातील पहिली पेपरलेस विधानसभा कोणती आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 नागालँड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 भारतातील पहिले पेपरलेस कोर्ट कोणते बनले आहे? भारतातील पहिले पेपरलेस कोर्ट कोणते बनले आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 केरळ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 जगातील 100% पेपरलेस बनवणारा देश कोणता? जगातील 100% पेपरलेस बनवणारा देश कोणता? तर ऑप्शन क्रमांक 1 दुबई हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 महाराष्ट्रामध्ये एस टी संप डॅश डॅश रोजी सुरू झाला होता. महाराष्ट्रामध्ये एस टी संप
डॅश डॅश रोजी सुरू झाला होता? तर ऑप्शन क्रमांक 2 28 ऑक्टोबर 2021 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 डॉल्फिन दिन भारतात कोणत्या दिवशी साजरा करणार आहे? डॉल्फिन दिन भारतात कोणत्या दिवशी साजरा करणार आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 5 ऑक्टोबर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 कारागृहात कैद्यांना किती हजार रुपयापर्यंतचे कर्ज देण्यात येणार आहे? कारागृहात कैद्यांना किती हजार रुपयापर्यंतचे कर्ज देण्यात येणार आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 50,000 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 जेलमधील कैद्यांना किती टक्के व्याजदराने पैसे देण्यात येणार आहे? जेलमधील कैद्यांना किती टक्के व्याजदराने पैसे देण्यात येणार आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 7% हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार जिंकणारी पहिली महिला क्रिकेटपटू कोण? ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार जिंकणारी पहिली महिला क्रिकेटपटू कोण? तर ऑप्शन क्रमांक 3 मिताली राज हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 कोणत्या देशाने पहिली हायड्रोजनवर चालणारी ट्रेन सुरू केली? कोणत्या देशाने पहिली हायड्रोजनवर चालणारी ट्रेन सुरू केली? तर ऑप्शन क्रमांक 1 जपान हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 नुकतेच कोणत्या देशाचे परराष्ट्रमंत्री भारत दौऱ्यावर आलेले आहेत? नुकतेच कोणत्या देशाचे परराष्ट्रमंत्री भारत दौऱ्यावर आलेले आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 रशिया हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 नुकतेच कोणत्या देशाचे पंतप्रधान भारत दौऱ्यावर आलेले आहेत? नुकतेच कोणत्या देशाचे पंतप्रधान भारत दौऱ्यावर आलेले आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 नेपाळ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 महिला क्रिकेट वर्ल्ड कप 2022 कोणत्या संघाने जिंकले आहे? महिला क्रिकेट वर्ल्ड कप 2022 कोणत्या संघाने जिंकले आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑस्ट्रेलिया हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 नाटो या संघटनेचे मुख्यालय कुठे आहे? नाटो या संघटनेचे मुख्यालय कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 बेल्जियम हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 दुसऱ्या महायुद्धाचा कालावधी काय होता? दुसऱ्या महायुद्धाचा कालावधी काय होता? तर ऑप्शन क्रमांक 3 1939 ते 1945 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 यावर्षी महाराष्ट्र केसरी स्पर्धा कोणत्या जिल्ह्यात होणार आहे? यावर्षी महाराष्ट्र केसरी स्पर्धा कोणत्या जिल्ह्यात होणार आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 सातारा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 खालीलपैकी कोणत्या देशात आर्थिक आणीबाणी जाहीर करण्यात आली आहे? खालीलपैकी कोणत्या देशात आर्थिक आणीबाणी जाहीर करण्यात आली आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 श्रीलंका हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 2022 ग्रॅमी पुरस्कार विजेता कोण आहे? 2022 ग्रॅमी पुरस्कार विजेता कोण आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 रिकी केज हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 श्रीलंका या देशाचे पंतप्रधान कोण आहेत? श्रीलंका या देशाचे पंतप्रधान कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 महिंद्रा राजपक्षे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 एनडीएचे नवे कमांडंट म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे? एनडीएचे नवे कमांडंट म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 अजय कोचर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 1 बावनकशी सुबोध रत्नाकर हा काव्यसंग्रह कोणी लिहिला? बावनकशी सुबोध रत्नाकर हा काव्यसंग्रह कोणी लिहिला? तर ऑप्शन क्रमांक 3 सावित्रीबाई फुले हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 2 राजाने राजवाडा बांधला हे वाक्य कोणत्या प्रयोगात मोडते? राजाने राजवाडा बांधला हे वाक्य कोणत्या प्रयोगात मोडते? तर ऑप्शन क्रमांक 3 कर्मणी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 3 कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ कुठे आहे? कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 रामटेक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 4 वारकरी संप्रदाय असे कोणास म्हटले जाते? वारकरी संप्रदायाचा कळस असे कोणास म्हटले जाते? तर ऑप्शन क्रमांक 4 संत तुकाराम हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 संजय गांधी नॅशनल पार्क कुठे आहे? संजय गांधी नॅशनल पार्क कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 मुंबई हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 बालकवी हे कोणाचे टोपण नाव आहे? बालकवी हे कोणाचे टोपण नाव आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 त्र्यंबक बापूजी ठोंबरे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 ऑर्निथॉलॉजी या शास्त्रामध्ये कशाचा अभ्यास करतात? ऑर्निथॉलॉजी
या शास्त्रामध्ये कशाचा अभ्यास करतात? तर ऑप्शन क्रमांक 1 पक्षीचा, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 गोलाकार वाहतूक चिन्हे म्हणजे साइन बोर्ड पुढीलपैकी काय दर्शवतात? गोलाकार वाहतूक चिन्हे म्हणजे साइन बोर्ड पुढीलपैकी काय दर्शवतात? तर ऑप्शन क्रमांक 4 अनिवार्यता, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 नरनाळा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? नरनाळा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 रायगड, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 नपुसक लिंगी नसलेले शब्द कोणता? नपुसक लिंगी नसलेला शब्द कोणता? तर ऑप्शन क्रमांक 4 पगडी, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 महाराष्ट्र राज्यात लोकसंख्येची सर्वात कमी घनता असलेला जिल्हा कोणता? महाराष्ट्र राज्यात लोकसंख्येची सर्वात कमी घनता असलेला जिल्हा कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 गडचिरोली, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 हँड सॅनिटायझर मध्ये मुख्यतः कोणता असतो? हँड सॅनिटायझर मध्ये मुख्यतः कोणता घटक असतो? तर ऑप्शन क्रमांक 2 आयसोप्रोपिल अल्कोहोल, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 वाक्यात एकाच जातीचे अनेक शब्द लागोपाठ आल्यास कोणते विरामचिन्ह वापरतात? वाक्यात एकाच जातीचे अनेक शब्द लागोपाठ आल्यास कोणते विरामचिन्ह वापरतात? तर ऑप्शन क्रमांक 1 स्वल्पविराम, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 खालीलपैकी गटात न बसणारा शब्द ओळखा. खालीलपैकी गटात न बसणारा शब्द ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 2 सूर्य, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 ऊर फुटणे या वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा. ऊर फुटणे या वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा. तर ऑप्शन क्रमांक 4 अतिशय दुःख होणे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 लायसन्सची मुदत समाप्त झाल्यानंतर ते समाप्त झाल्याच्या तारखेपासून पुढे चालू ठेवण्यासाठी किती दिवसाच्या आत अर्ज करणे आवश्यक आहे? लायसन्सची मुदत समाप्त झाल्यानंतर ते समाप्त झालेल्या तारखेपासून पुढे चालू ठेवण्यासाठी किती दिवसात अर्ज करणे आवश्यक आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 30 दिवस, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 जडवाहने रस्त्याच्या कोणत्या बाजूने चालवावे? जडवाहने रस्त्याच्या कोणत्या बाजूने चालवावे? तर ऑप्शन क्रमांक 3 डाव्या बाजूने, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 रस्त्यावरील झेब्रा क्रॉससाठी असते. रस्त्यावरील झेब्रा क्रॉसिंग हे कशासाठी असते? तर ऑप्शन क्रमांक 1 पादचाऱ्यांना रस्ता ओलांडण्यासाठी, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 स्वातंत्र्य भारताचे पहिले कायदेमंत्री कोण होते? स्वातंत्र्य भारताचे पहिले कायदेमंत्री कोण होते? तर ऑप्शन क्रमांक 3 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 मरावे परी कीर्तिरूपे उरावे या वाक्यातील उभ्यान्वे अवयव कोणते? मरावे परी कीर्तिरूपे उरावे या वाक्यातील उभ्यान्वे अवयव कोणते? तर ऑप्शन क्रमांक 2 परी, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 खालीलपैकी कोणते अणुविद्युत प्रकल्पाचे ठिकाण नाही? खालीलपैकी कोणते अणुविद्युत प्रकल्पाचे ठिकाण नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 रायपूर, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 वस्तूच्या अंगाचा गुणधर्म म्हणजेच भाव व्यक्त करणाऱ्या नामाला डॅश डॅश म्हणतात. वस्तूच्या अंगाचा गुणधर्म म्हणजेच भाव व्यक्त करणाऱ्या नामाला डॅश डॅश असे म्हणतात. तर ऑप्शन क्रमांक 1 भाववाचक नाम, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 खालीलपैकी कोणता एक संधीचा प्रकार नाही? खालीलपैकी कोणता एक संधीचा प्रकार नाही? तर ऑप्शन क्रमांक 1 स्वरादी संधी, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 प्रत्येक गोष्टीची मर्यादा ठरलेली असते त्या अर्थाची म्हण कोणती? प्रत्येक गोष्टीची मर्यादा ठरलेली असते या अर्थाची म्हण कोणती? तर ऑप्शन क्रमांक 1 सरड्याची धाव कुंपणापर्यंत, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तेरेखोल पुलामुळे खालीलपैकी कोणती 2 राज्य जोडली गेली आहेत? सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तेरेखोल पुलामुळे खालीलपैकी कोणती 2 राज्य जोडली गेली आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 महाराष्ट्र व गोवा, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 चांदोली धरण कोणत्या नदीवर आहे? चांदोली धरण कोणत्या नदीवर आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 वारणा, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 अंदमान बेट समूहातील डॅशची ज्वालामुखी निर्मित बेट आहे. अंदमान बेट समूहातील डॅशची ज्वालामुखी निर्मित बेट आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 बॅरन आयर्लंड, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 राज्यात सह्याद्री पर्वत रांगेत लागून असलेल्या पूर्वेकडील प्रदेशास डॅश म्हणून ओळखले जाते. राज्यात सह्याद्री पर्वत रांगेत लागून असलेल्या पूर्वेकडील प्रदेशास डॅश म्हणून ओळखले जाते. तर ऑप्शन क्रमांक 2 पर्जन्य छायेचा प्रदेश, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 वाघांसाठी राखीव असलेले
दुधवा राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? वाघांसाठी राखीव असलेले दुधवा राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 उत्तर प्रदेश हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 पानिपत शहर खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? पानिपत शहर खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 हरियाणा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 अंजीर पिकाचे उत्पन्न जास्त प्रमाणात कोठे घेतले जाते? अंजीर पिकाचे उत्पन्न जास्त प्रमाणात कोठे घेतले जाते? तर ऑप्शन क्रमांक 3 राजेवाडी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 जगप्रसिद्ध अजिंठा लेणी डॅश या नदीने खनन केलेल्या दरी भागात वसली आहे? जगप्रसिद्ध अजिंठा लेणी डॅश या नदीने खनन केलेल्या दरी भागात वसली आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 वाघूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 खालीलपैकी कोणती तापीची उपनदी नाही? खालीलपैकी कोणती तापीची उपनदी नाही? तर ऑप्शन क्रमांक 3 दुधना हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 भारतातील खालीलपैकी कोणती लेणी सर्वात प्राचीन लेणी आहेत? खालीलपैकी कोणती लेणी सर्वात प्राचीन लेणी आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 पितळखोरा लेणी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 मनीष नरवाल खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे? मनीष नरवाल खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 शूटिंग हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणती नदी जवळपास उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहते? महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणती नदी जवळपास उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहते? तर ऑप्शन क्रमांक 2 वैनगंगा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 भारतीयांना इंग्रजी शिक्षण देण्याच्या धोरणांचा अवलंब डॅश यांच्या कालकीर्तीत करण्यात आला? भारतीयांना इंग्रजी शिक्षण देण्याच्या धोरणांचा अवलंब डॅश यांच्या कालकीर्तीत करण्यात आला? तर ऑप्शन क्रमांक 1 लॉर्ड विल्यम बेंटिंक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 मैकेल पर्वतरांग खालीलपैकी कोणत्या राज्यात आहेत? मैकेल पर्वतरांग खालीलपैकी कोणत्या राज्यात आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 छत्तीसगड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 कीर्तनाच्या माध्यमातून राष्ट्र जागृतीचे कार्य करणाऱ्या डॅशना आपण राष्ट्रसंत म्हणून ओळखतो? कीर्तनाच्या माध्यमातून राष्ट्र जागृतीचे कार्य करणाऱ्या डॅशना आपण राष्ट्रसंत म्हणून ओळखतो? तर ऑप्शन क्रमांक 2 तुकडोजी महाराज हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 महाराष्ट्राची सीमा एकूण 6 राज्यांना भिडलेली आहे. खालीलपैकी कोणत्या राज्याचा या 6 राज्यांमध्ये समावेश होत नाही? महाराष्ट्राची सीमा एकूण 6 राज्यांना भिडलेली आहे. खालीलपैकी कोणत्या राज्यात या 6 राज्यांमध्ये समावेश होत नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 आंध्र प्रदेश हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 सिंधुदुर्ग जिल्ह्याची निर्मिती कोणत्या वर्षी झाली? सिंधुदुर्ग जिल्ह्याची निर्मिती कोणत्या वर्षी झाली? तर ऑप्शन क्रमांक 2 1981 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 आंतरराष्ट्रीय नाणेनिधी IMF चे मुख्यालय कोठे स्थित आहे? आंतरराष्ट्रीय नाणेनिधी म्हणजेच IMF चे मुख्यालय कोठे स्थित आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 वॉशिंग्टन DC अमेरिका हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 मला संकष्टीला चंद्र दिसला या वाक्यातील कर्ता ओळखा. मला संकष्टीला चंद्र दिसला या वाक्यातील कर्ता ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 3 चंद्र हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 ऑपरेशन पोलो हे कोणते संस्थान भारतीय संघराज्याच्या विलीन करण्यासाठी चालवले होते? ऑपरेशन पोलो हे कोणते संस्थान भारतीय संघराज्यात विलीन करण्यासाठी चालवले होते? तर ऑप्शन क्रमांक 2 हैदराबाद हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 स्त्रियांना मतदानाचा हक्क सर्वात प्रथम खालीलपैकी कुठल्या देशाने बहाल केला? स्त्रियांना मतदानाचा हक्क सर्वप्रथम खालीलपैकी कुठल्या देशाने बहाल केला? तर ऑप्शन क्रमांक 2 न्यूझीलंड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याची प्रथम राजधानी कोणती होती? छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याची प्रथम राजधानी कोणती होती? तर ऑप्शन क्रमांक 3 राजगड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 खालीलपैकी कोणत्या माध्यमातून ध्वनीचे सर्वाधिक वेगाने वहन होते? खालीलपैकी कोणत्या माध्यमातून ध्वनीचे सर्वाधिक वेगाने वहन होते? तर ऑप्शन क्रमांक 3 पोलाद हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 कृष्णार्पण या समासाचा
कोणता प्रकार आहे? कृष्णार्पण हा समासाचा कोणता प्रकार आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 चतुर्थी तत्पुरुष हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी महाड येथे 14 तळ्याचे सत्याग्रह कोणत्या वर्षी केला होता? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी महाड येथे 14 तळ्याचा सत्याग्रह कोणत्या वर्षी केला? तर ऑप्शन क्रमांक 2 1927 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 खालीलपैकी कोणत्या व्यक्तीस नोबेल पारितोषिक मिळाले नाही? खालीलपैकी कोणत्या व्यक्तीस नोबेल पारितोषिक मिळाले नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 महात्मा गांधी हे आपले करेक्ट आन्सर होईल.